तर मित्रांनो, राधे राधे. तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आत्ता आपण आलो आहे रानात. तर बघू शकता माझ्या पाठीमागे हे आहे टोमॅटो आणि आपल्याला ह्याच्यात ड्रिचिंग वगैरे करायचे आहे. त्याच्यासाठी आपण आलो आहे इथं पाणी भरायला आणि आपल्याला भरायचं आहे पाणी, कारण की ड्रिचिंगसाठी पाण्याची आवश्यकता नाही. ते आपण भरून ठेवणार आहेत. आता मोटर चालू करून ड्रिचिंगसाठी पाणी भरून ठेवूया आता. आणि तुम्ही बघू शकता टोमॅटोची कंडिशन कशी आहे. हे बघू शकता तुम्ही, टोमॅटोची कंडिशन एकदम ठीकठाक आहे, एकदम प्रॉपर, एकदम मस्त. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला आधी लागवड झालेली आहे, त्याच्यामुळं इकडचे टोमॅटो एकदम फूट वगैरे झालेली आहे एकदम. त्याला बघू शकता तुम्ही, इकडच्या टोमॅटोला फूट वगैरे चांगल्या प्रमाणात फूट झालेली आहे आणि वाढ पण एकदम मस्त झालेली. बघा तुम्ही, मला वाटतं इथे दाखवतो मी. हे बघा, इकडच्या साईडला एकदम मस्त वाढ झालेली आहे. ह्या साईडची लागवड आधी झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या साईड थोडीशी लहान आहे इकडच्यापेक्षा. इकडची एकदम प्रॉपर 1-2 ड्रिचिंग झालेले आहेत त्याला, त्याच्यामुळे त्याची वाढ एकदम मस्त झालेली आहे. आणि आता इकडं पण ड्रिचिंग करायची आहे, त्याच्यासाठी आता आपण भरणार आहोत पाणी. तर चला आता पाणी चालू करून त्याच्यात पाणी भरून घेऊया आणि बघूया आता पुढचा काय प्लॅन होतो. चला आता आपण पाणी भरून घेऊया. तर मित्रांनो, आपण आलो आहे इथं रस्त्याच्या कडेला. बघा, या आवळ्याचं झाड आहे आपल्या बांधाला. तर आलो आपण आवळे घ्यायला. तर आहेत बघा, मित्रांनो आपण घेतलेत आवळे. चला आता आपण करूया आपलं काम. तर मित्रांनो, तिथून आपण आवळे आणले. बघा, आपल्याला भेटलं सीताफळ पिकलेलं आहे, बघू शकता. तर मित्रांनो, पिकलेलं आहे एकदम. चला आता आपण खाऊया हे सीताफळ. जाऊया आधी घरी घेऊन, आधी आपलं काम बघूया. आपल्याला वायरचं फॉल्ट काढायचं आहे, तिथं फॉल्ट सापडलेला आहे. चला आता आपण पकड वगैरे घेऊन येऊया घरनं. आणि हे बघा, चालता चालता भेटले हे सीताफळ. चला घरी. तर मित्रांनो, इथं बघू शकता, इथं वायरमध्ये प्रॉब्लेम झाला आहे. पावसामुळे इथं वायर झाली आहे बस, त्याच्यामुळे तिकडं काय सप्लाय येत नव्हता, त्यामुळे मोटर चालू झालं नाही अजून. तर 11 वाजलेले आहेत जवळपास. तर आता हे जॉईन करून आपल्याला करायची मोटर चालू. तर चला आता हे जॉईंट वगैरे देऊन करूया मोटर चालू आणि पाणी भरून घेऊया. तर मित्रांनो, झालं आहे आता देऊन जॉईंट कनेक्ट. तर चला आता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथं फॉल्ट झाला वायरमध्ये, त्यामुळे आपल्याला टाईम लागला ते जोडायला. तर आता जोडून वगैरे झालेलं आहे. तर आता आपण करू मोटर चालू आणि पाणी भरून घेऊया. त्या फॉल्टमुळे टाईम लागला. तिथेच बघा आवळ्यात झाड होतं, ते येता आवळ्या आणल्या. तर चला आता आपण पाणी भरून घेऊया आणि जाऊया परत घरी आता आपण. चला. तर मित्रांनो, आता केली आहे मोटर चालू. तर आता मित्रांनो मोटर झाली आहे चालू. ते बघू शकता, हे आपली सिंगल फेजची मोटर आहे 1 इंची. त्याचं पाणी हे, कारण की क्रिकेटची लाईट नाही आहे तर मोठं चालू केलेलं नाही आहे. हे आता केली आपण सिंगल फेजची 1 इंचीची पाणबुडी. तुम्ही बघू शकताय 2.5 इंचीचा पाईप अर्धा भरून चाललेला आहे. तर आता पाणी भरून झालं, मग आपलं इथलं काम संपलं, मग जाऊया आपण घरी.
मित्रांनो पाणी झाले आता भरून. तर आता चला आता जाऊया घरी. आपलं आवरूया घरचं थोडं लावरून निघूया आता आपण साईटवर. तर मित्रांनो चला आता आपण निघालो आहेत साईटवर. मी घेतलं आपलं मटेरियल, आपली गाडी. चला आता आपण जाऊया साईटवर निघूया आता. चला तिकडं सगळ्यांचे कामं चालले. बाजरीची काढणी तर मित्रांनो हे बघा आपण पोहोचलो आता साईटवर. साईट इथे बघू शकताय. त्या हॉलमध्ये आपल्याला बसवायचे आहेत लाईट. तर इथे लाईट बसून इकडे पाठीमागे पण बसवायचे आहेत. चला घेऊया आता आपण लाईट बसून. तर मित्रांनो हे बघू शकताय हॉलची लाईट झाली आहे एकदम बसून. चालू वगैरे केली आहे सगळं. आणि इकडे पाठीमागची पण लाईट बसून झाली आहे. तर चला आता पण हे झालं तर जाऊया आपण घरी. आता आपलं काम झालेलं आहे. चला निघूया आपल्याला घरी. आलो घरी आलो. चला आता फ्रेश होऊन थोडा आराम करूया. जेवण करून झोपूया. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. राधे राधे.